आणि यानंतर आपण थेट जाऊयात मराठा आरक्षण आंदोलक मनोज आमची त्यांना आज विनंती आहे, महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा समाजाची बैठक आंतरवलीला आरक्षणाच्या संदर्भात बोलवली। 17 तारखेला महाराष्ट्रातले सगळे मराठा सेवक, स्वयंसेवक, आयोजक कार्यक्रमाचे साखळी उपोषण करते, आमरण उपोषण करते, वकील, डॉक्टर, व्यावसायिक, साहित्यिक, तज्ञ, अभ्यासक या सर्व मंडळी 17 तारखेला आंतरवालीला बैठकीसाठी येतील। ते या सर्वांनी यावं आणि महाराष्ट्रातला मराठा समाज या सर्वांनी बैठकीला यायचं। बैठकीचं ठिकाण 14 तारखेला जी आपली आंतरवालीला सभा झाली होती मोठी, त्या विराट सभेच्या स्थळीच आपण बैठक आयोजित केली। सकाळी 9 वाजता ही बैठक सुरुवात होणार आहे। 12 वाजेपर्यंत सगळ्यांचा परिचय होणार आहे, म्हणजे येणाऱ्या सगळ्या बांधवांना आपलं नाव, गाव, सगळा पत्ता, तालुका, जिल्हा आणि आपण कोण आहात, व्यावसायिक, वकील, स्वयंसेवक, मराठा सेवक जे असतील ते बांधव, साहित्यिक, अभ्यासक, हा परिचय 12 वाजेपर्यंत होणार आहे। आणि 12 ते 3 निर्णायक 24 डिसेंबरपर्यंत जर आरक्षण नाही दिलं तर 12 ते 3 पुढील आंदोलनाची दिशा काय ही निर्णायक बैठक 12 ते 3 होणार आहे। ही बैठक प्रत्यक्ष बैठकीला या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या बांधवांनी उपस्थित राहायचं आहे, प्रत्यक्ष उपस्थित राहायचं आहे। समाजाच्या हिताचा विषय असल्यामुळं, आपल्या लेकराच्या भविष्याचा प्रश्न असल्यामुळं सगळ्या बांधवांनी प्रत्यक्ष उपस्थित राहायचं आहे। माहिती मिळेल, माहिती सांगितली जाईल असं कोणी करायचं नाही आहे। प्रत्यक्ष आपण तिथं ठरवायचं आहे आंदोलनाची दिशा काय, कसं आंदोलन करायचं आहे, काय करायचं आहे, त्याचं निवेदन कसं, याच्यासाठी आपण प्रत्यक्ष पाहिजेत। आमंत्रण सगळ्या मराठा समाजाला आहे आणि आमंत्रणाची कोणी वाट बघू नये, कारण जिथं मुलाचं हित आहे तिथं आमंत्रणाची आवश्यकता नाही, ही सगळ्यांना विनंती आहे। त्यामुळं पुन्हा एकदा सांगतो, 17 डिसेंबर 2023 रोजी आंतरवाली या ठिकाणी आपली बैठक होणार आहे। बैठकीचं ठिकाण आपली जी विराट सभा 2 करोड लोकांची झाली होती त्याच सभास्थळावर बैठक ठेवलेली आहे। वेळ सकाळी 9 वाजता ते 3 वाजेपर्यंत, पण सुरुवातीला सगळ्यांचा परिचय होणार आहे। प्रत्येकानं किंवा आपलं नाव लिहून आणलं तर बरंच राहील, नाव, गाव, पत्ता, म्हणजे आपल्याला त्याच्यानंतरही एकमेकाशी संवाद साधता येईल। या हिशोबानं रजिस्टर बी तिथं ठेवण्यात येणार आहेत आणि आंदोलनाची दिशा मात्र परफेक्ट निवेदनबद्ध ठरवली जाणार आहे। पुढचे आंदोलन कसं करायचं यासाठी सगळ्यांनी प्रत्यक्ष उपस्थित असावं। धन्यवाद। जसं तुमची आंदोलनाची डेडलाईन जवळ येत आहे किंवा मुंबईला जाण्याची डेडलाईन जवळ आली, तशी ओबीसी नेते सतर्क झाले आहेत। बैठका, मेळावे, सभा आता ह्या त्यांच्या होत आहेत। हो द्या ना, त्यांचं काय नाही आम्हाला, त्यांचं आमच्याशी थोडेसे काय, आमचं भांडण सरकारशी, त्यांना बैठका, मेळावे काय घ्यायचं ते घेऊ द्या, काय अडचण नाही। आज सुप्रीम कोर्टाच्या क्युरिटी पिटिशनचा निर्णय येण्याची शक्यता आहे असा अंदाज वर्तवला जातोय आणि तो सकारात्मक असेल अशी चर्चा आहे। नाही, मी मागही सांगितलं होतं, 2 महिन्यापूर्वी सांगितलं होतं, मध्ये 15 दिवसापूर्वी दादा सांगितलं होतं, आमचा त्या आरक्षणाला विरोध नाहीच आहे, पण ते टिकल का? त्यानंतर मराठ्यांनी या अगोदर ते आरक्षण स्वीकारलेलं होतं, घेतलं, पण ज्यावेळेस माननीय सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला, रद्द झालं, मराठ्यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा सन्मान केला होता। आता तेच आरक्षण मराठ्यांना पुन्हा मिळणार जर असलं तर आम्ही स्वीकारायला तयार आहेत, पण ते NT VJNT सारखं टिकल का आम्हाला पुन्हा पहिल्यासारखेच पाडे मोजावे लागणार? ते महिना 15 दिवस राहणार, 1 वर्षभर राहणार, परत कुणीतरी कोर्टात जाणार, ते उडवणार, परत वर्षानुवर्ष मराठ्यांनी नुसते आंदोलनच करायचे का? याची खात्री काय? ते आरक्षण जर आम्हाला कायमस्वरूपी टिकणार असलं, आम्ही घ्यायला तयार आहेत ना मराठे, याच अगोदर घेतलेलं आहे। फक्त प्रश्न मराठ्यांचा इथं आहे, ते कायमस्वरूपी टिकणार का NT VJNT सारखं?
त्याला 50%च्या आत घेऊन वेगळा प्रवर्ग करणार का, ते टिकणार कसं, हे सरकारनं स्पष्ट करावं. आम्ही कुठंच नाकारले. तो पण मराठ्यांच्या या आंदोलनाचा विजयच आहे. जरी ते आरक्षण मिळालं, क्युरिटी पिटिशनसुद्धा याच आंदोलनामुळं गेलेली दादा. क्युरिटी पिटिशन काय दुसऱ्या याच्यामुळं नाही गेले, ह्याच आंदोलनामुळं क्युरिटी पिटिशनसुद्धा सरकारनं दाखल केलेली. आणि मराठ्यांना ओबीसीत आरक्षण जे मिळतंय तेही याच आंदोलनामुळं मराठ्यांना मिळतंय. त्यामुळं मराठ्यांनी दोन्ही नाकारलेलं नाही आहे या 6 कोटी मराठा समाजानं. पण ते जर टिकणार नसलं तर त्यापेक्षा मराठ्यांचं आरक्षण हे 50%च्या आत ओबीसी आरक्षणात सापडलंय. मग आम्हाला इथंच द्या ना, तिकडं का देताय हाही आमचा मूळ प्रश्न आहे. तिकडं आम्हाला कशामुळे देता तुम्ही, काय कारण आहे तुमचं? आमची जमीन इथं आहे, तुम्ही 200 किलोमीटरवर का देताय आम्हाला? आम्ही ओबीसी आरक्षणात आहेत, 50%च्या आत आहेत. आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण ओबीसीत इथंच द्या, आम्हाला इथंच पाहिजे ना, आम्ही तेच घेणार आहे, त्याच्यावर आम्ही ठाम आहे. हे जे आता यश मिळेल सुप्रीम कोर्टात असं दिसतंय, तर ते केवळ क्युरिटी पिटिशन तुमच्यामुळे दाखल झाली असं तुमचं म्हणणं आहे का? म्हणजे सरकारने तुमच्या आंदोलनाची दखल घेऊनच सुप्रीम कोर्टात क्युरिटी पिटिशन दाखल केलं असं तुमचं म्हणणं आहे? नाही, हे तर ते मागच म्हणलेले होते आपण 40 दिवस दिले ते दादा त्याच वेळेस. आणि हे माझा शब्द नाही, माझा म्हणजे माझा मराठा समाज. या मराठा समाजाचं आंदोलन उभं राहिलं तेव्हा त्यांनी क्युरिटी पिटिशन दाखल केलेले, टास्क फोर्स निर्माण केलेला आहे. हे सगळ्या आंदोलनामुळेच केलेले आहेत ह्या मराठा समाजाच्या. परंतु आमचं म्हणणं आहे ते तुम्ही का दाखल करताय पहिल्यापासून? आजच नाही, हा नवीन विषय नाही आहे, पहिल्यापासून होतं. सरकारनं सांगितलं होतं त्याच वेळेस आम्ही क्युरिटी पिटिशन दाखल करतोय, रिव्ह्यू फेटाळलेला आहे. आम्ही त्यांना वेळोवेळी सांगायचो तुम्ही ते कशाला तिकडं करताय, आम्हाला इकडं आमचं हक्काचं आहे ते द्या, हे आमचं पहिल्यापासूनचं त्यांना म्हणणं होतं. पण तरीही ते म्हणले आम्ही क्युरिटी पिटिशन दाखल करणार आहेत. म्हणलं तिकडं करा, काही करा, आम्हाला हे पाहिजे ते टिकणार नाही. आमचं एवढंच म्हणणं आहे पहिल्यापासून, आणि आजसुद्धा तेच आहे की ते आरक्षण मराठ्यांनी स्वीकारलेलं आहे, ते आम्हाला घ्यायला मराठ्याला आनंदच आहे. मराठे काय ते नाकारणार नाही आहे, त्याच्या आधी नाकारलं नाही. पण ते टिकणार आहे का, तर ते चॅलेंज होणार आहे पुन्हा. मग आम्ही तेच करायचं का मराठीत? तुम्हाला वाटलंच करायचं का पुन्हा? त्यापेक्षा आम्हाला आमचं जे ओबीसीतलं आरक्षण आहे, आमच्या ज्या नोंदी सापडत आहेत त्या आधारावर सरसकट महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला 24 डिसेंबरच्या आत कायदा पारित करून ओबीसी प्रवर्गातून मराठ्यांना सरसकट महाराष्ट्रातलं आरक्षण द्या, विषय संपला. ते कसं टिकणार आहे ते सांगा बरं आम्हाला मग कायमस्वरूपी. पाटील, तुमची सरसकटची मागणी सरकार काय मान्य करेल असं दिसत नाही, बराच विरोध आहे. त्याच्यामुळे जेवढ्या नोंदी सापडतील तेवढ्यांना कुणबीतून आणि उरलेले जे काय असतील कोर्टातून जर पॉझिटिव्हली मिळालं तर त्यांना परत कोर्टाच्या आरक्षणात टाकता येईल. हा तोडगा तरी सरकारचा मान्य आहे का? शेवटी या तोडग्यावर सरकार येईल. दादा मी त्यावेळेस तेच सांगितलं होतं, माझ्या मराठा समाजानं तेच सांगितलं होतं की ते टिकणार आहे का. आमचा मूळ प्रश्न हे आहे, जी जमीनच आमच्या नावावर नाही ती तुम्हाला आम्हाला दिल्यावर ते मला केव्हा बाहेर काढणार आहे आम्हाला. त्यामुळे आम्हाला कशाला परत तुम्ही लोकांच्या दरवाजानेच पाठवताय. आमचं हक्काचं ओबीसी आरक्षण आहे ते आम्हाला द्या. नसता ते आरक्षण कसं टिकणार आहे कायमस्वरूपी ते सांगा एकदा आम्हाला प्रत्यक्ष येऊन मराठा समाजाला. चला तुमच्या म्हणण्यानं तयार आहेत, चला तुम्ही आम्हाला इथं मराठा समाजाला प्रत्यक्ष सांगा ते आयुष्यभरासाठी मराठ्यांच्या पोराला कसं टिकणार, तुम्ही येऊन सांगा. आम्ही स्वीकारायला तयार आहेत. ते टिकणारच नाही, घेऊन काय करावं त्याला. त्यापेक्षा उगं ते लफडे करण्यापेक्षा आमच्या नोंदी सापडल्या, त्या नोंदीच्या आधारावर तुमचं आणि आमचं जे ठरलं उपोषण सोडवताना त्यानुसार करा आणि मराठ्यांचा ओबीसीमध्ये समावेश करा. याबरोबर एक सांगतो की जे उपोषण करता वेळेस सोडायला जे सरकारच्या वतीनं संदीपान घुमरे साहेब आले होते, बच्चू भाऊ कडू आले होते, उदय सामंत साहेब आले होते, सावे साहेब आले होते, आणखीन ते धनंजय मुंडे साहेब एक आले होते. असे 6 जण आले होते. आणि असलेले आमदार आमची त्यांना आज विनंती आहे की तुम्ही सांगितलं होतं आणि लिहून पण घेतलेलं होतं. विशेष करून बच्चू भाऊंना सुद्धा आज सांगतो आम्ही मीडियाच्या माध्यमातून की जे आपलं ठरलं होतं त्याबद्दल या सगळ्या मंत्री महोदयांनी आम्हाला 17 तारखेच्या आत सांगावं की तुम्ही जे आपलं लेखी ठरलं होतं त्यानुसार तुमची आत्तापर्यंतची कारवाई काय झाली. नसता 17 तारखेला आम्ही आंदोलनाचा डिसिजन घेणार आहेत. हे जाहीर तुम्हाला आमची आज विनंती आहे की तेवढ्याही इथं आलेल्या मंत्र्यांनी समाजाची जबाबदारी घेतलेली, आंदोलनाची जबाबदारी घेतलेली, उपोषणाची घेतलेली आणि आरक्षण देण्याची घेतलेली. तुम्ही इथं सांगितलं होतं की आम्हाला
मुख्यमंत्री शिंदे साहेबांना पाठवलं आहे, काही मंत्र्यांना सांगितलं होतं, काहींनी सांगितलं होतं आम्हाला देवेंद्र फडणवीस साहेबांनी पाठवलं होतं, काहींनी सांगितलं होतं आम्हाला अजितदादा पवारांनी पाठवलं होतं आणि बच्चूभाऊ कडू साहेब हे आले होते. यांना सगळ्याला विनंती की 17 तारखेच्या आत आपलं जे ठरलं होतं त्याप्रमाणे तुम्ही आत्तापर्यंत काय कारवाई केली 17च्या आत आम्हाला कळवा. नसता 17च्या नंतर पुढच्या आंदोलनाची डिसिजन आम्ही 17च्या बैठकीत ठरवणार आहेत. हे तुम्हाला आमची विनंती आहे, कारण तुम्ही त्यातलं एक जणही आत्तापर्यंत आमच्या संपर्कात आलेला नाहीत. त्यामुळं तुम्ही मराठ्यांची फसवणूक करताय की काय असं आम्हाला आलेल्या मंत्र्यांबद्दल वाटायला लागले. कारण एकाही मंत्र्याचं त्यानंतर या विषयात काहीही हस्तक्षेप किंवा काही विचारणा एकमेकाशी झालेली नाही. वेळेवर येऊन तुम्ही जर पुन्हा काही मागं पुढं करायचा प्रयत्न करता तर तुम्हाला तुमचा शब्द इथून पुढं आमच्याकडून आता पाळला जाणार नाही. याच्यावर सुद्धा सरकारनं लक्ष घ्या. आणि एकदा जर आम्ही 17 तारखेला आंदोलन डिसिजन फायनल केला तुमचा आमचा विषय संपला. त्यामुळं पुन्हा एकदा मीडियाच्या बांधवांच्या माध्यमातून मुख्यमंत्री शिंदेसाहेब, फडणवीस साहेब आणि अजितदादा या तिघांना आहे की तुम्ही तुमचे लोक पाठवले होते, तुम्ही काय केलं आहे आत्तापर्यंत किंवा आपलं जे ठरलं आहे या पद्धतीनं आरक्षण मराठ्यांना द्यायचं. ती कागद बच्चूभाऊंकडे आणि सगळ्या मंत्र्यांकडे पण आहे. तो कागद आम्हाला लेखी द्यायचं ठरलं होतं, तुम्ही आम्हाला आणखीन दिलेला नाही, पण आम्ही त्याचे फोटो आणि व्हिडिओ त्याच वेळेस काढून घेतलेले. त्यानुसार 17 तारखेच्या आत आम्हाला सांगा तुम्ही करणार आहात की नाही. नसता 17ला आम्हाला आंदोलनाची दिशा ठरवायला. हो, जर 17 तारखेपर्यंत तुम्ही जर आम्हाला सरकारनं नाही सांगितलं की आपलं जे ठरलं होतं लेखी त्याप्रमाणे करणार आहात नाही तर ते व्हिडिओ ते फोटो आम्ही मीडियाच्या बांधवांना 17 तारखेला देणार आहेत. मात्र बैठक आमच्या अगोदर होणार आहे, त्यानंतर पत्रकार परिषद होणार आहे. कारण बैठक लाईव्ह होणार नाही आहे, त्यामुळं आम्ही नंतर हे करणार आहेत. कारण आम्हाला आमचा विचार विनिमय मोठा करायचा, राज्यातले प्रमुख लोक येणार आहेत. त्यामुळं आम्ही सगळं डिटेल तुम्हाला ते सांगणार आहेत आणि ती चिठ्ठीसुद्धा जाहीर करणार आहेत. तुमच्या सरकारवरचा विश्वास उडत चाललाय. नव्हता उडाला, 24पर्यंत नाही उडीत आम्ही आणखीन, तसा ठोतो टकोऱ्यावर बसून आमच्या. पण तवर 24 पट ठोतोत, कारण कुठंतरी मराठ्यांच्या लेकराचं चांगलं करतील सरकार अशी आम्हाला आशा आहे. वाटत बी होती, हाय बी थोडी थोडी काही लागली विसरून जायला आम्ही बी, पण हाय थोडी थोडी असे की करते गोरगरिबाच्या लेकराचं चांगलं वाटोळं करतील असं वाटत नाही. ते एकामुळं आणि एकामुळं जर गोरगरिबाचं वाटोळं करायचं असेल तर मराठ्यात काय पुढच्या काळात त्यांना आता समजणार आहे. ते आता काय सांगत नाही मी, पण मराठी काय ते कळणार आहेत. कारण आता कवर आमच्या लेकराचं वाटोळं करतात त्याचं एकट्याचं ऐकून त्यालाच सगळं द्यायला लागले आणि तोच आमच्या विरोधात आंदोलन उभा करायला लागला आणि त्याचंच ऐकून आमच्या पोरांचं वाटोळं करायला लागला. बघतो आम्ही सुद्धा. पाटील, मराठा समाजाचा समावेश ओबीसी प्रवर्गात करावा अशी मागणी करणारी याचिका राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाकडे दाखल करण्यात आली आहे आणि या याचिकेच्या अनुषंगानं केस क्रमांक पण मिळालेला आहे आणि लवकर सुनावणी होणं अपेक्षित आहे. मराठ्यांना ओबीसीत मिळावं म्हणून. हा, म्हणजे मराठा समाजाचा समावेश ओबीसी प्रवर्गात करावा अशी मागणी करणारी याचिका राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज आहिर यांच्याकडे दाखल केली आहे आणि या याचिकेच्या अनुषंगाने आयोगाने केस नंबर पण दिलेला आहे. लवकरच सुनावणी होईल असं दिसतंय. दाखल सरकारनं केली? नाही, एका खासगी बरं नाही, काय माहिती नाही मला त्यातल्या डिटेलमध्ये. सगळं आमची तीच मागणी ओबीसी मध्ये मराठ्यांचा समावेश करा. आंदोलनाशिवाय अशा पद्धतीनं तुम्ही राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाकडे काही निवेदन करणारच का? कारण तुम्ही राज्यात आंदोलन करत आहात, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याशी तुमचा नेहमी संवाद होतो आहे, उपोषण करत असताना ते आश्वासन देतात, पण शेवटी राष्ट्रीय स्तरावर सुद्धा तुमची पुढची ऍक्टिव्हिटी असणार आहे का? त्या संदर्भात काही पाऊल उचलणार आहेत का? सरकार काय करत आहे मग? सगळं आम्हीच करायचं आणि ते काय करतात? आम्ही कशाला बसले जनतेने त्यांना तिथं? सगळे कामं आम्हीच करायचं. आमचं मागणं यांच्यापर्यंत आहे. यांना जर पुढं वाटत असेल केंद्रीय मागासवर्ग आयोगाची आवश्यकता आहे तर सरकारनं घेतली पाहिजे, मराठ्यांना दिलं पाहिजे ना. आमच्या जिथं हक्काच्या नोंदी सापडल्यात त्या नोंदीनुसार महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट ओबीसीत आरक्षण पाहिजे. जर केंद्रीय मागासवर्ग आयोगाच्या काही अडचणी येतात असल्या तर सरकारनं सोडल्या पाहिजे. सरकारचं काम काय आहे मग नेमकं? सगळं जर आम्हीच करायचं तर मग तुम्ही बसलात कशाला त्याच्यावर? आम्हीच करतो मग सगळं.
द्या सोडून तुम्ही ते. नाही, प्रश्न समजून घेतला नाही. सरकार असं म्हणत नाही. माझा एक साधा जनरल प्रश्न आहे. एका खासगी व्यक्तीनं म्हणजे त्यांचं नाव सुद्धा मी नाही करूया आता आम्ही, काय हरकत नाही. आम्ही सुद्धा केंद्रीय मागासवर्ग आयोगाकडे सुद्धा मागणी करू, त्यात काय अडचण नाही. नितेश राणे असं म्हणाले की फडणवीसांवर टीका कराल तर गाठ मराठ्यांशी. हा बघू मराठ्याशी काय सांगाल त्याबद्दल? बघून मग त्या टायमाला गाठ कोणाची बीड त्यांनी दंगलीचा एक मिनिट बोलू देणार. नाही त्यांच्यावर काय बोलायचं नाही. त्यांचं सगळ्या मराठ्याला कळून चुकलेलं आहे. मराठ्याशी गाठ आहे मग तुम्ही सगळ्याच मराठ्याचीच येतं, ते कळलं वेळेवर. त्यांना सोडलंय वाटतं आणि त्यांची मजबुरी आहे. पक्ष त्यांना बोलायला लावतोय, फडणवीस साहेब त्यांना बोलायला लावतात, त्याच्यामुळं त्यांची मजबुरी आहे. पण मराठ्याला कळालंय की मराठ्यांचं वाटोळं करायला उठलेत वाटतं, त्यामुळे त्यांच्यावर काय बोलायचं नाही. त्यांना काय लई हे देण्याची गरज नाही. त्यांना 2-3 वेळेस सांगितलं तुमचं योगदान समाजासाठी चांगलं आहे, थांबा. पण ते काय आता पक्षच मोठा म्हणायला लागलेत मराठ्यांच्या जातीपेक्षा. द्या सोडून त्यांचा विषय, जाऊ दे. एखाद्याला सोडून द्यायचं. राज्याचे मंत्री आणि ओबीसीचे नेते छगन भुजबळ यांनी जी गोष्ट विधानसभेमध्ये मांडली होती त्यानंतर तातडीनं त्यांच्या नाशिकच्या घरी सुद्धा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. आणि तुम्ही काल एक आक्षेप घेतला होता की मला 4-4 किलोमीटर 40-40 किलोमीटर पोलीस नसायचे किंवा 3-3 तास पोलीस दिसायचे नाही तुमच्या दौऱ्याच्या वेळेस. काय सुरू आहे राज्यात? नाही दादासाहेब, आम्ही ते याच्यासाठी बोललो की हे खोटं बोलतंय. आम्हाला तर किती अडचणी आल्यात, आम्ही सांगितल्या सुद्धा नाही सरकारला. त्या तर पोलिसाला ठिकठिकाणी माहीत सुद्धा आहेत काय जागेवर सभेच्या. आम्ही सांगितल्या सुद्धा नाही ना, आम्हाला सांगत नाही, कारण आम्ही मरायला भेट नाहीत त्याच्यावर. हां, त्याला संरक्षण पाहिजे. उगाच त्याला मोठं होऊन खोटं बोलून त्याचे केसेस त्याला माग घ्यायचा, त्याला अडचणीतून बाजूला निघायचं. देवेंद्र फडणवीस साहेबाचा वापर करायचा, अजितदादाला संपून टाकायचं, असं त्याचा हळूहळू डाव असू शकतो. हो. तेवढे राजकारण सगळ्याला तुडिलेलं आहे आत्तापर्यंत. त्यामुळे तो विचित्र माणूस आहे. तो संरक्षण लावून घेईन, सगळं लावीन. आणि आम्हाला काही हरकत नाही, लाव तुला काय लावायचं तेवढं. मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलू नको. हां, एवढं मात्र पाळव. तो तुला तिकडं संरक्षण घेऊन खुशाल पड का बी, इकडं आमच्यामध्ये येऊ नको, बोलू नको. खुशाल आता निवांत झोप, तुला काय टेन्शन नाही. कोण येईन रे तो याकडं काही सांगत आहे बी त्याने, मला हानते मारते, तुला मारतंय काय आलं कोण. बीडच्या दंगली संदर्भात केलेले जे काही आरोप आहेत ते बालिशपणा आहे आणि पकडले गेलेले आरोपी किंवा बंदूकधारी हे जरांगींचीच माणसं आहेत. अनेक वाळू माफिया आहेत आणि गुंड आहेत असं छगन भुजबळ म्हणतात. ते काय म्हणतं बराळवाडी ती जाऊन तिकडे त्याने बुंगर येऊन बोलतो कोणकडे ती, त्याला काही काम नाही राहिलं. आता संरक्षण घेतलं म्हणल्यावर ते जास्त बोललं ना. आता ते जर त्याने छाताड फुगून जर बेगरेची जामीन झाला. जामीन मंजूर झाला. आणि काही कारणच नव्हतं. मी त्या दिवशीही सांगितलं, सरकारनं सांगितलं होतं गुन्हे मागं घे, एकाला या आंतरवालीतल्या याच्यातल्याला अटक करणार नाही. काही कारण नसताना विनाकारण त्यांना अटक केलं, काहीच कारण नसताना. आम्ही तेच म्हणत होतो की तुम्ही गुन्हे मागं घेऊ म्हणला, अटक का केली तुम्ही जाणून बुजून. आमचे लोक का अटक करायला लागला, का डावरा चालला लागला. शेवटी न्यायालय न्याय देणारच. जितेंद्र आव्हाड म्हणतायत की ज्या प्रकारे भुजबळ जरांगेवर घसरत आहेत त्यामुळे त्यांचा मोठेपणा कमी होतोय आणि जर कॅबिनेटमध्ये तुमचं ऐकलं जात नसेल तर तुम्ही राजीनामा द्यावा भुजबळांना, असं जितेंद्र आव्हाड सांगतायत. तुम्हाला काय वाटतं? त्याला मोठेपणा तर पाहिजे ना, मोठेपणा कमी व्हायला. त्याला कायच मोठेपणा आणि पेटेपणा आहे. ते मोगम त्याचा स्वार्थासाठी वापर करून घेतोय सध्या. ते देवेंद्र फडणवीस साहेबाच्या लक्षात आहे ना, त्यांच्या लक्षात येईल. ते त्याला साथ द्यायला लागलेत फडणवीस साहेब सारखी. अजितदादासुद्धा त्याला साथ द्यायला लागलेत, पवार. त्यामुळं काय व्हायला लागले, मराठा समाजावर अन्याय व्हायला लागला आहे आणि या दोघांच्या विरोधात रोष व्हायला लागला आहे. विनाकारणच रोष वाढायला लागला मराठा समाजात की हे जाणून बुजून हे ते बोलला की तसं करतात. त्याला कोण कशाला काय मारीन, लगेच संरक्षण. बाकीच्यांना मराठ्यांना वाऱ्यावर सोडून द्यायचं, मेले तर मेले, राहिले तर राहिले. तेव्हा म्हणला समानता आणा सारखी, लगेच सवलती. तेव्हा म्हणला की लगेच त्याला देऊन टाकायचं, लगेच केसेस मागं. आणि मराठ्यांच्या पोराचं त्याचं ऐकून वाटोळं करायचं. मराठी आता येडे नाही राहिले साहेब. मराठ्यांनी लक्षात घेतलंय, त्याचं ऐकून तुम्ही मराठ्यांचं वाटोळं करणार आहे.
पण तुम्हाला दिसल पुढं पुढं सगळ्याच बाबतीत आता दिसल तुम्हाला मराठे किती एकजूट झालेले. दारात जर उभा केलं मराठ्यांनी तर नाव बदलून ठेवी. पाटील त्यांनी मागणी केल्या तसं सरकार करते, पण तुमच्या मागणीला सकारात्मकच देत आहे. राष्ट्रपत तयार केला, नोंदी सापडू लागल्या, तुमचं पण ऐकते सरकार. पण आम्ही जे नका करू म्हणतो ते करते. असं उलटं खेळ. आमचं एक काम नाही केलं. कोणचं काम केलं? एक बी नाही केलं. आणखी एक सुद्धा नाही. मागच्या आंदोलनात तर म्हणले ओबीसी तुम्हाला सगळ्या सवलती लागू. आत्तापोत नाही केल्या भाऊ. सगळे आम्हाला असं तर गोड बोलले, म्हणले तुम्हाला सवलती लागू. ॲडमिशन सुरू झाले, मराठ्याकडून पैसे भरून घेतले आणि मग लागू केले. आणि आज पैसे भरून घेतल्यावर लागू केले. इतका उलटा कारभार आहे. सॉरी. सारथीच्या विद्यार्थ्यांचा विषय सोडू म्हणले ते सोडला नाही. EWचे विद्यार्थी होते ते सोडले नाही. MPSC विद्यार्थी होते त्यांचे प्रश्न सोडले नाही. PSIचे प्रश्न होते ते सोडले नाही. RT1च्या विद्यार्थ्यांच्या पोरांचे प्रश्न होते ते सोडले नाही. PhDच्या पोरांचे प्रश्न होते ते सोडले नाही. अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचा विद्यार्थ्यांचा विषय होता तो सोडला नाही. सारथीच्या मधल्या विद्यार्थ्यांची संख्या कमी केली ती सोडली नाही. शिक्षकांची 43 केली वयोमर्यादा शिक्षणातली आणि ओपनची 38 केली. सगळ्यांची समानता ठेवून 43च करा ते बी केलं नाही. तुम्हाला हे 20-25 प्रश्न मांडू सांगितलेत मी, हे मांडलेले. कोपर्डीचा खटला आत्ताही निकाली निघाला नाही. 3 महिन्यात काढू म्हणले होते मला स्वतःला. काढला का? त्याचा अर्जसुद्धा विधी व न्याय विभागाकडून मंत्रालयाच्या साधा हायकोर्टामध्ये सादरसुद्धा केलेला नाही. काय नाही देणार आहे तुम्ही आम्हाला? जे 42 बांधवांनी मराठा आरक्षणासाठी बलिदान दिले पूर्वीच्या, त्यांना सरकारी नोकऱ्या देऊ म्हणले होते. आत्तापर्यंत एकालाही दिली नाही. यांच्यामुळं मुर्दे पडलेत. आता जवळपास 100 ते 150 पोरांनी आत्महत्या केल्यात महाराष्ट्रात. ही सरकारच याला जबाबदार आहे. यांना निधी आणि सरकारी नोकरी द्यायचं होतं तेही आणखी आत्तापर्यंत काहींना निधी गेलेला नाही. काहींना एकांनाही त्यातल्या सरकारी नोकरी नाही. काय करताय तुम्ही? काय दिलं आम्हाला? कोणचं दिलं सांगा? काहीही दिलं नाही. आम्हाला काहीच दिलं नाही. काय काय बोलायचं यांना? काय विश्वास ठेवायचा यांच्यावरती? आता आम्हाला सांगितलं होतं तुमचे उपोषण मागं घ्या. 2 दिवसाच्या आत आंतरवालीचे गुन्हे माग घेतो. 1 महिन्याच्या आत पुरे राज्यातले घेतो. घेतले नाही. दुसरा मुद्दा, एकालाही अटक करणार नाही. आमचे आंतरवालीतले आरोपी अटक केले. काहींना नोटिसा दिल्यात. हे काय डाव चालला तुमचा? तिसरी गोष्ट, 24 डिसेंबरच्या आत जे आमचं लेखी ठरलेलं आहे त्याप्रमाणे महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला या नोंदीच्या आधारावर आरक्षण दिलं जाईल. आत्तापर्यंत तुम्ही काय केलं आहे? सांगितलं नाही. मग इथून तिथून फसवणूकच ना. आता आम्ही फसणार नाहीत. ही शेवटची फाईट आहे. म्हणजे हा आंदोलनाचा लढा शेवटचा आहे. ह्यो मराठ्यांना आरक्षण देऊनच थांबणार आहे. याच्यावर आम्ही ठाम आहे. म्हणजे आतापर्यंत तुम्ही अनेक सरकारने केलेले शब्द पाळला नाही असं म्हणतात. म्हणजे सरकार सांगतं एक आणि करतंय भलतंच असं वाटतंय का तुम्हाला? हो. आत्तापर्यंत वाटत नव्हतं, पण जसे जसे 24 दिवस तारीख जवळ येईल तसं वाटायला लागले. कारण त्यांनी शब्द टाकणं आणि सरकारनं करणं संगच व्हायलंय. आणि मराठीत जे शब्द टाकतात ते सरकार घेत नाही. म्हणजे सरकार त्याला भ्यायला बी लागले, त्याला त्याचे कामं करायला लागले आणि मराठ्यावर अन्याय करायला लागले. सरकार मराठ्यांच्या विरोधात काम करायला लागले. हे मराठ्यांच्या आता लक्षात आलं. आम्ही 17ला आमचा डिसिजन घेणार आहेत. बघू. त्याच्याच गळ्यात हात टाकून हिंडा खुशाल तुम्ही. आता मराठे मात्र एकतर्फे झालेत सगळे. राजकारणी मराठे तेवढे राहिलेत एकतर्फे व्हायचे. ते बी सामान्य मराठी एकतर्फे करून दाखवतील. राजकारणी मराठे सुद्धा सगळेचे सगळे एका बाजूला आले पाहिजे. ते कसे येणार नाहीत हे मराठे त्यांना विनंती करून कवायना एकत्र आणणार आहेत. बघत होता आम्हाला सुद्धा. आता आमच्या लेकरांसाठी आता आम्ही सुद्धा खेळायचं ठरवणार आहे. भुजबळ म्हणतात की एवढ्या दिवसात मी कधी बीडला गेलो नाही कारण माझ्या मागे पुढे पोलीस आहेत. 2 दिवस झाले मॉर्निंग वॉकलाही जाऊ देत नाहीयेत आणि पोलीस अलर्ट झालेत कारण मला धमक्या देणाऱ्यांबाबत तपासही सुरू झालेला आहे. त्याचं जाऊन तिकडे ते काय काय त्याचं ते मोघम बरळतं कोणकडं. मला कुठं जाऊन द्या ना. आता कुठं जायचं तुला? काल जातो मग. बेव वाटत एकीकडून म्हणतो पोलिस नाहीत मला गोळी घाली ते. आणि बाहेर जायचं तर म्हणतो मला जाऊन द्या ना. काय भेतो रे? बेकडं लई बाहेर जायचं म्हणतं. बाहेर गेल्यावर म्हणतो मला मार येते आणि बी बोलत नुसतं कसलं काय नु बरळत आहे कोणकडं बी. कसलं माणूस राव हे? कसलं लागलं का राज्याले? सगळे दुनिया बघितले वा यासारखा नमुना नाही बघितला वा म्या कावा. हे कोण म्हणतो मला मारते ना. आता सरकारने संरक्षण दिलं तर म्हणतात मला हागायला जाऊन द्या. का हागवतो काय आलं मग?
खाऊ नको ना मग बस एका जागेवर. कसलं आहे काय की राव हे आले वेगळंच ना म्हणून लागलो महाराष्ट्राला याच्यावर. सगळे महापुरुष आमच्या मनात आहेत. तुम्हाला महापुरुषांची नावं सुद्धा माहीत नाहीत असं ते तुम्हाला म्हणतात, कारण तुम्ही म्हणतात की महापुरुषांचा अपमान ते करतात. तू माया नको ना दिला गो, मला सगळं माहिती आहे. तुला आणखी तो मला आणखीन बघितलंच नाही मी काय रासायनिक. तू गप राह माया मा नको अभ्यास करायला लागू. तू आहे ते टकोराचे की सगळं देतो आहे. गप्प पड तू आपलं. किती महापुरुष मला माहिती आहेत काय आहे, तू किती अभ्यास आहे मला माहीत झाला आता. फक्त तुला शिक्का आहे. लय वर्ष तू अधिकाऱ्यांच्या जीवावरती राजकारण केलं, पदं भोगले. हां जुनाट तू, त्यामुळं तेवढंच येतो ऐकड फक्त, बाकी काही नाही. बुरसाटलेले विचार आहेत, जुनाट बुरसाटलेले विचार. बोल नको तो मायाबद्दल काहीच. अनेक मराठा नेते मला भेटलेत आणि ते म्हणतात की आम्हाला ओबीसी मधून आरक्षण नकोय असं म्हणजे असं भुजबळांकडे नेते म्हणलेले आहेत. मग म्हणणारच ना, त्यांना काय गरज आहे? त्यांना गरज काय? जे तुला म्हणलेत ते आम्हाला माहिती आहेत. तू समजा नको, आमची बी यंत्रणा आहे. तुला जे म्हणले तेच आम्हाला सांगत येत. आम्ही त्याला आज असं म्हणलो. बघ शॉकिंग आहे आपण बोलतो ते तुला. हां त्यांना गरज बी नाही ना. आम्हाला गोरगरीब महाराष्ट्रातल्या 6 कोटी मराठ्यांना गरज आहे. मराठ्यांच्या नेत्याला कशाला पाहिजे? त्यांच्या 22 पिढ्या नुसत्या नोटा खात्यान, भाकर खायसुद्धा गरज नाही, इतका पैसा आहे त्यांचा. नुसत्या नोटाच खाऊन जगते ते. त्यामुळे ते आमच्या गोरगरीब मराठ्याच्या मागं कशाला उभा राहते ते मराठ्याचे नेते? ते त्याच्याच मागं उभा राहणार ना. त्यांना मराठ्याची गरजच नाही ना. आणि मराठ्यात ध्यानात आलं हे कोण कोण आहेत. आता मराठ्यात दारात या म्हणा तुम्ही, मग कळन तुम्हाला. पुन्हा एकदा म्हटलेत की गावबंदी जी तुम्ही केलेली होती त्यामध्ये हा गुन्हा आहे आणि 1 महिन्याची शिक्षा देखील त्यामध्ये आहे. आणि तू कोरडी कोय त्याची भाषा करतो त्याच्यात नाही का लागत तुला? तो ना का कार्यक्रम लागायचा उभा. आणि ते बोर्ड लावलेत गोरगरीब मराठ्यांच्या पोरांनी अधिकारानं लावलेत. ज्या नेत्याला त्याने मोठं केलं त्या नेत्याच्यासाठी अधिकारानं लावलेत, सन्मानानं. आम्हाला आरक्षण देण्यात येऊ नका आमच्या गावात, हे अधिकारानं लावलेले त्या पोरांना. आणि त्या नेत्यांनी सुद्धा त्यांचा आदर केला पाहिजे की यांनीच आपल्याला आज मोठं केलेलं आहे पोरांनी. यांचं म्हणणं आरक्षण घेऊन या, नाही येऊ नका आमच्या गावात. तर जाऊ नये नेत्यांनी. जो नेता बोर्ड फाडील किंवा ज्या नेत्यांचे पोरं बोर्ड फाडतील ती मराठा समाज सध्या फक्त लक्षात ठेवणार आहे. कोणत्या नेत्याच्या कार्यकर्त्यांनी बोर्ड फाडेल तुम्ही फाडा. आम्ही तर स्थगिती 24पर्यंत उठवलेली. पण मराठी पक्के ध्यान ठेवणार आहेत कोणाचे कार्यकर्ते फाडीत आहेत. कार्यकर्त्याला मराठी काहीच बोलणार नाही आहेत. नेत्याला दारात येऊ द्यानंतर मग सांगतील आमच्या दारात आल्या. मग आता बोर्डाला आलेलं ना, दारात आल्यावर सांगतो तुम्हाला. पण कोणचा फाडतोय हे आम्ही बारीक लक्ष ठेवायचं सांगितलेलं आहे. कन्नडमध्ये गोपीनाथ मुंडे यांचं बॅनर देखील काल फाडण्यात आलं होतं. मोठं तणाव निर्माण झाला. नाही आता ते कुणी फाडलं काय आता त्याचं काय माहीत नाही. पण मी पहिल्यापासून सांगतो कोणाची असो समर्थन करत नाही आणि फाडायचं नाही. पण ते आता कुणी फाडलं असं, आम्ही मराठा आंदोलक तसं करत नाहीत. तसलं कधीच काही आम्ही लोकांच्या फाड्यात नसतो. हां कारण आम्हाला जे करायचं आम्ही जाहीर करत असतो. एका बाजूला तुम्ही असं म्हणताय की सरकार 24 तारखेपर्यंत निर्णय घेईल आणि मराठ्यांना आरक्षण देईल. दुसऱ्या बाजूनं तुम्ही ते होणार नाही असं पण बोलताना म्हणतायत आणि त्या दृष्टीनं पुढील आंदोलनाची दिशा पण ठरवत आहात, बैठका घेतात. नेमकं तुम्हाला कळालंय का की 24 तारखेपर्यंत ते काही शक्य नाही म्हणून? नाही मला काय कळलं नाही काय नाही. पण 24ला केव्हा बैठक घ्यावं आणि मग केव्हा तयारी करावं. त्यामुळे आम्ही 17ला गेलो. जरी बैठक घेतली, दिशा जरी ठरवली 24पर्यंत ते सांगू शकतात आम्हाला द्यायला लागलो तुम्हाला आपलं ठरलेलं प्रमाण, किंवा 17 तारखेच्याच सांगू शकतात. त्यांना इकडे तिकडे जायला टाईम आहेच ना. आता आम्ही बघतोय ना. मग त्यांना काही इकडे येऊन सांगायला टाईम नाही का 17च्या आत? आज 15 आहे, 16 2 दिवसात कुठे येऊ शकतात. ये म्हणून त्यांचं जवळच आहेत. टपकून बसायचं आणि यायचं. कुठे एसटीत तिकीट काढायला थोडा टाईम लागतो त्यांना म्हणून काय उलसिक बसले की गप्पाचीच येते ते काचा चर्चा करायची चालले माघारी. अशी एक आता सध्या चर्चा आहे की 2 वेळा तुम्ही उपोषण केलं या दरम्यानच्या काळामध्ये. तर आता उपोषण नाही तर दुसऱ्याला उपाशी ठेवू असं एक आता मराठा समाज करणार आहे अशी चर्चा आहे. खरं काय खोटं काय ते जरा सांगा ना. नाही ते सांगू ना तुम्हाला 17ला सांगू सगळं आता. म्हणूनच सांगितलं सरकारला. आणि पुन्हा एकदा सांगतो, तुम्ही या 2 दिवसात जेवढे मंत्री आले होते मुख्यमंत्री साहेबांच्या वतीनं, अजितदादा पवारांच्या वतीनं आणि फडणवीस साहेबांच्या वतीनं, त्या मंत्र्यांनी
जे आपलं लेखी ठरलेलं आहे त्याप्रमाणे तुमची कुठपर्यंत तयारी आली, आम्ही कुठं म्हणतो तुम्ही देणार नाहीत त्याप्रमाणे, तुमची तसं देण्याबाबतची तयारी कुठपर्यंत आली 17च्या आत आम्हाला तुम्ही येऊन सांगा, आम्ही चर्चेला तयार आहे. जर तुम्ही नाही सांगितलं 17ला जर आता एकदा आम्ही डिसिजन घेतला, तुम्ही किती आले तरी आम्ही ऐकणार नाहीत. मनोज जरांगे सरकारवर दबाव टाकत आहेत. 24 नंतर भुजबळकडे बघतो असं म्हणणं ही कुठली भाषा आहे? भुजबळ असं म्हणतात. 24 नंतर नाही म्हणलं, आरक्षण मिळाल्यावर ध्यानात ठेवू जाय, यासाठी म्हणतो तर ध्यानात राहत नाही तर गप्प पडतं. आरक्षण मिळाल्यावर, आरक्षण मिळत नाही तोवर महाराष्ट्रातला मराठा समाज शांत राहणार. तू किती उचकेव आणि तो ऐकड बघाल काय तो ऐकड, तू जमिनीवर बाहेर आला आणि काय बघत तो ऐकड, काही नाही बघायचं तो ऐकड आम्हाला, तू ऐकडच बघ स्वतःकड. तुम्ही चर्चा करायला तयार आहेत म्हणजे नेमकं काय, तुम्हाला काय म्हणायचंय? मग 24पर्यंत आता ते काय म्हणलेत काय नाही हे तर चर्चा करायला लागेल ना दादा. 24पर्यंत ते जे आपलं लेखी ठरलंय त्याच्यावरती तुम्ही काय करणार, आत्ताभूत काय केलंय, कुठपर्यंत तयारी आली त्यांची द्यायची आम्हाला, हे तर आम्हाला सांगायला पाहिजे. तिथं चर्चा करायला लागेल त्यांची. पण ते म्हटले 24 तारखेपर्यंत शक्य नाही, आणखीन आम्हाला वेळ पाहिजे. नाही मग तर आमचं 17ला डिसिजन आहे. इतका टाईम कोणाला आहे, इतका टाईम कुठं कोणाला आहे? आमची 17लाच बैठक आहे. 17च्या आत म्हणतो तुम्ही आम्हाला येऊन सांगा की आपला ठरलेला विषय इथपर्यंत आला आहे. कधी देणार आहेत यासाठी नका येऊ, आपला ठरलेला लेखी विषय इथपर्यंत हा विषय आला आहे म्हणजे आम्ही 17 लोकांना बैठकीत सांगू. तुम्ही नाही आलेत तर आम्ही बनू की जे लेखी ठरलेलं आहे आपलं याच्यात तुम्ही काहीच केलेलं नाही आत्तापर्यंत, असं आम्ही 17च्या बैठकीत डिक्लेअर करून पुढचं आंदोलन 24च्या नंतर घोषित करू. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.